नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बीएमसी मार्फत जी कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिकचे 1846 पदांसाठी वॅकन्सी आलेली, त्याच्यामध्ये खूप सारे मुलं फॉर्म भरू शकत नव्हते कारण की एक महत्त्वाची अट त्यांनी टाकलेली होती, ती म्हणजे पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकत होतात। तर ती अट आता जी आहे तर ती रद्द करण्यात आलेली आहे। याच्या संबंधीचं जे पत्र आहे, तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी ऑलरेडी बीएमसी ला लिहिलेलं होतं, त्याच्यावरच बीएमसी ने कारवाई केलेली आहे। आणि कारवाई कधी केलेली आहे? फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतर ही कारवाई केलेली आहे। पण तरी आपण पाहणार आहोत की नवीन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे का? ज्यांनी ऑलरेडी अर्ज केला आहे त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल का? त्यांचा जुना अर्ज बाद होईल का? पुन्हा परीक्षा फी भरावी लागेल का? याच्या संबंधीची सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। चला तर पाहूया। बघा, सर्वप्रथम ही बीएमसी कडून आलेली जी आहे तर ती ऑफिशियल नोटिफिकेशन आहे। तर आपण एक एक करून सगळं पाहूया। बघा, हे त्यांचे ट्विटर हँडलवर पण त्यांनी ही माहिती जी आहे तर ती दिलेली आहे। तर आता आपण त्यांनी काय काय म्हटलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये ते एकदम थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, बृहन्मुंबई महापालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी 10वी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द झालेली आहे। म्हणजेच काय की कोणी एटीकेटी लावून पास झाले असेल, कसंही पास झालं असेल तर म्हणजे एखाद्याचा कोर्स 3 वर्षाचा असेल आणि त्याने 5 वर्षात पूर्ण केला असेल तरी तो आता या परीक्षेला फॉर्म भरू शकतो। पुढचं, सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या 15 दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होईल। सध्या काय करण्यात आलेली आहे, भरती प्रक्रिया ही स्टॉप करण्यात आलेली आहे। पुन्हा एक नवीन जाहिरात येईल ज्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्यात येईल आणि नवीन उमेदवारांना पुन्हा 15 दिवसानंतर फॉर्म भरण्याची मुभा भेटणार आहे। सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही। म्हणजे ऑलरेडी जे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास होते असे काही लोक असतील तर त्यांनी ऑलरेडी अर्ज केलेलाच आहे, तर ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज पडणार नाही। त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील। म्हणजे पुन्हा पेमेंट करायचं नको, पुन्हा फॉर्म भरायचं नको, ऑलरेडी तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तर तो गृहीत धरला जाईल। विविध स्तरावरून आलेल्या सूचना आणि मागण्यांचा सकारात्मक विचार करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा हा निर्णय झालेला आहे। पण हा जो निर्णय आहे मित्रांनो, हा थोडासा अपुरा निर्णय। आणखी याच्यामध्ये एक अट आहे की ज्याच्यामुळे खूप सारे मुलं हा फॉर्म अजूनही भरू शकत नाही। तर अशी कोणती अट आहे ते पण आपण पाहणार आहोत। बघा, याच्यामध्ये त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी तत्सम म्हणजे इतर शाखांचा पदवीधर असावा। ठीक आहे, म्हणजे काय पदवीधर असावा। आणि प्रथम प्रयत्नात, आता ही प्रथम प्रयत्नाची अट जी आहे ना तर ती रद्द केलेली आहे, पण हे अजूनही ठेवलेले मित्रांनो। बघा, 45% गुणांचं म्हणजेच काय की ज्याला डिग्रीमध्ये 45% कमी गुण असतील ते अजूनही मुलांना फॉर्म भरू शकत नाही। ही अट त्यांनी ऑलरेडी ऍज इट इज ठेवलेली, ती अट रद्द केलेली नाही। हे एक महत्त्वाची गोष्ट आहे। हे झालं। त्याच्यानंतर टायपिंगच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे त्यांनी, मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंग पाहिजे। ऍक्च्युअली शासनाचा GR असं सांगतो की मराठी टायपिंग असेल तरी तुम्ही इलिजिबल असाल किंवा इंग्लिश टायपिंग असेल तरी इलिजिबल असाल, दोघांपैकी एक असेल तरी चालतं। पण या ऍड मध्ये काय म्हटलेलं आहे की तुमच्याकडे मराठी प्लस इंग्रजी हे दोन्ही असावेत। हा एक मुद्दा झाला। तसेच प्रकल्पग्रस्तांबाबत अजूनही त्यांनी काही नोटिफिकेशन काढलेलं नाही की मुंबई आणि ठाण्याच्या बाहेरचे जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांना देखील आरक्षणाचा लाभ होईल, असं कुठलंही त्यांनी जे आहे तर ते अजून नमूद केलेलं नाही। तसेच त्यांचा एक मुद्दा अजूनही मित्रांनो, CGPA चा त्यांनी एक मल्टिप्लाइंग फॅक्टर दिलेला आहे आणि त्याच्यानुसार लोकांचे स्कोर आहे ना खूप कमी येत आहेत आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीचा मल्टिप्लाइंग फॅक्टर हा थोडासा वेगवेगळा असतो, पण त्यांनी एक वेगळा दिलेला आहे। युनिव्हर्सिटीचा वेगळा आहे, टाकायचा कोणता याच्यासाठी मुलं पण कन्फ्युजिंग आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विनंती करू इच्छितो बीएमसी ला की तुम्ही पुढची जी जाहिरात देणार तर त्याच्यामध्ये हे जे काही प्रश्न आहेत, मराठी टायपिंगची अट असेल, प्रकल्पग्रस्तांची अट असेल, CGPA असेल, ही 45% अट असेल, तर अशा ज्या काही अटी असतील ना थोड्याशा जाचक, त्या आणखी थोड्या शिथिल करून द्याव्यात, ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलं या परीक्षेला अपेअर होऊ शकतात, जास्तीत जास्त मुलं या परीक्षेचा फॉर्म भरू शकतील। तसेच तुमची देखील जर काही मागणी असेल ना विद्यार्थी मित्रांनो तर ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकत चला। त्याच्या माध्यमातून आम्हालाही कळतं की मुलांची काय मागणी आहे आणि ती मागणी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे जाणून घेतलं। तुम्ही देखील बीएमसी ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीची ऑनलाईन बॅच आहे।
तसेच आपलं पुस्तक पण आलेले मार्केटमध्ये, कार्यकारी सहाय्यक पदभरतीसाठी उपयुक्त एकमेव असं पुस्तक. चारही विषय आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, चालू घडामोडी, तसेच बीएमसी विशेष पण याच पुस्तकात आहे. म्हणून तुम्ही हे जर पुस्तक वाचलं तर तुम्हाला चांगलाच याचा जो आहे तर तो बेनिफिट होणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.